हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि नसताना आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता फायनली घरी आलेली आहे मी. आणि हे बघा, घरी आले की घरातलं काम चालू केलेलं आहे लगेच. आणि ना खूप जास्त पसारा झाला होता आणि आई एकट्याच असल्यामुळे घरातलं काम, टिफिन आणि शेतातलं काम, त्यांना म्हणजे घरात तशी साफसफाई करायला वेळच भेटला नाही. त्यामुळे ना खूप जास्त धूळ झाली होती घरामध्ये. मग त्यामुळे म्हटलं आता काय करावं, सकाळी सकाळी पटकन आवरून घ्यावं आणि मग घराची साफसफाई करावी. किचन आणि हॉल वगैरे साफ करून घ्यावं असं वाटलं होतं मला. मग त्यामुळे स्वयंपाकाला पटकन लागले होते. अवनीचा टिफिन पण बनवून दिला सकाळी सकाळी लवकर. तिची एक्झाम चालू झालेली आहे आणि तिचं आवरून दिलं 7:30पर्यंत. आणि त्यानंतर आहे ना, इथं आमचा स्वयंपाक चाललेला आहे. आणि स्वयंपाक करतच होती तर शिवला बाहेर घेऊन चालले होते. तर थोडीशी पायरीवरून खाली पडले मी आणि शिव दोघं पण पडलं होतं. आणि त्याला काही जास्त म्हणजे त्याला नाही लागलं, त्याला पडू दिलं नाही मी. पण मलाच थोडंसं गुडघ्याला लागलं होतं मुक्का मार. आणि त्यामुळे सूज पण आली होती खूप जास्त. तरी पण त्या गोष्टीकडे इग्नोर करून मी कामाला सुरुवात केली. हे बघा, इकडं आमचं गव्हाचं खळं पण चाललेलं आहे. जेवढा गहू काढला आहे तो, आणि बाकीचं दुसरा जे राहिलेला गहू आहे तो मशीननीच डायरेक्ट काढून घ्यायचा आहे. तर इथं मिरच्याचं लावलं होतं मी मागे. तर आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे ते. अजून थोड्या दिवसांनी मग बाजूला लावून देऊ सगळीकडे. आणि दुखापत झाली होती पायाला, तरी पण तसंच हळूहळू मी सगळ्या गोष्टी इथं स्वच्छता करायला ठरवलं. कारण सगळीकडे धूळ वगैरे झाली तर ते चांगलं वाटत नव्हतं मला आल्याबरोबर. आणि त्यामुळं मग मी इथं सुरुवात केली घर आवरायला. सगळं टेबल अस्तव्यस्त झाला होता. उनीने पण खूप जास्त पसारा करून ठेवला होता. तिच्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या नव्हत्या, खूप इकडे तिकडे टाकलं होतं सगळंच. शिव पण बसल्या आता इथं साफसफाई करेपर्यंत. जरासं मोबाईल दिला होता मी अण्णांचा त्याला, म्हटलं जरासं बसेल. कारण आहे ना, तिकडे गेल्यावर त्याला मोबाईलची थोडीशी सवय लागलेली आहे. कारण मोबाईल दिल्याशिवाय तो कुठलंही काम करू देत नव्हता मला तिथं, आणि ती सवय लागली. आता हळूहळू करून त्याची सवय मला मोडावी लागणार आहे. तर सकाळपासून दिला नव्हता, पण जेव्हा जेव्हा काम करायची वेळ असते ना, मग त्याला तेव्हा मोबाईल मला द्यावाच लागतो. आणि इकडच्या साईडला आता किचनमध्ये ना मी फ्रीज वगैरे त्या साईडला होता, तर फ्रीज काढला पूर्ण आणि रॅकच्या शेजारी ठेवलेला आहे इकडे. कारण फ्रीजच्या पण मागे ना खूप जास्त धूळ झाली होती. आणि त्यामुळे ना खूप असा पसारा वाटत होता. अस्तव्यस्त रूम झाली होती सगळीच किचनची पण. आणि फ्रीजचं तर मी केलं सगळं क्लिअर. आता मला ना डब्याची रॅक आहे ना, ती पूर्ण भांड्याची रॅक ती पण स्वच्छ करायची होती. कारण त्यावर पण खूप जास्त धूळ बसलेली होती. आणि मी काय केलं, आता घासून घेतली आतच रॅक. बाहेर काही काढले नाही, म्हटलं थोड्या दिवसांनी परत क्लीन करून घ्यावी चांगली. पण तात्पुरतं आपलं आता जसं होईल. कारण पायाला पण लागलं होतं, दुखत पण होता पाय, सुजला होता गुडघा माझा. पण ओमेनी जेलचा स्प्रे आहे तो जरासा मारला आणि त्याच्यानंतर थोडीशी सूज कमी झाली होती आणि चालायला येत होतं मला. अगोदर आहे ना पूर्ण पाय दुखत होता, सुजला होता आणि चालता पण येत नव्हतं. गोळ्या वगैरे घेतल्या आणि थोडासा फरक पडला होता, चालायला येत होतं. फक्त उठताना बसताना त्रास होत होता. तर इथं मग आतच मी ती रॅक स्वच्छ घासून घेतली आणि ओला कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये म्हणजे एका बकेटमध्ये पाणी घेतली आणि कपडा धुवून स्वच्छ करून मग मी रॅक अशी पुसून घेतली मस्त अशी. आणि ना खूप जास्त चांगल्या प्रकारे निघली होती, कारण घासली होती ना पूर्ण आणि ओल्या कपड्याने पुसून मग ती एकदम धुतल्यासारखी स्वच्छ वाटत होती. आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलं होतं मी, म्हणजे छान थोडासा सुवास येण्यासाठी. तर मस्त असं लिक्विडने पुसून घेतले सगळे डबे. आणि सगळे डबे जिथल्या तिथं व्यवस्थित असे मी लावून घेते. आणि थोडे जरी साफसफाई जरी केली ना तर फरक पडत होता बरं का, दिसत होता छान.
आणि फ्रेश पण वाटत होतं. दुकानं बाजूला पण मला हे साफसफाईचं जास्त पडलं होतं, कारण काही करायचं म्हटलं ना घरामध्ये तर अशी स्वच्छता जर नसेल ना तर मग मन पण लागत नाही काम करायला आणि ते बरं पण दिसत नाही, कारण खूप जास्त धूळ येते इकडे गावाकडे आणि पावसाळ्यात कसं जास्त धूळ येत नसते घरामध्ये आणि त्यामुळे वरची वर जरी स्वच्छता नाही केली ना तरी पण चालतं. पण उन्हाळ्यात 8-10 दिवस खूप झाले सगळे काही पसारा म्हणजे नाही का धूळ बसत असते, सारखं वारंवार स्वच्छता हे करावं लागते किचनमध्ये, त्यानेच व्यवस्थित टापटीपपणा आणि स्वच्छ दिसतं आपलं घर. तरी वरच्या साईडला पोट माळायला तिथं पण धूळ झालेली खूप जास्त, म्हणजे आता ते पण एखाद्या दिवशी काढून सगळं स्वच्छ करावं लागेल, कारण खूप जास्त डबे आहेत, ते काय एका दिवसात होणार नाही आहे. म्हणून म्हटलं आता त्याला वेळच पाहिजे भरपूर. अगोदर जे खालची साईड आहे ती तरी स्वच्छ करू वापरातली रोजच्या, आणि वरचं काही जास्त वापरण्यात येत नाही डबे वगैरे, ते फक्त ठेवणीतलेच असतात, त्याला काही म्हणजे नाही का काही नाही वापर त्याचा. तर हे बघा आता इथं पुसून घेतले डबे स्वच्छ असे आणि मांडून घेतले. भांडे पण भरपूर जास्त काढलेत मी आता बाहेर घासायला. तर भांडे पण कुठले छोटे छोटे काचेचे डबे, ज्यामध्ये साखर, चहा पावडर किंवा मीठ आणि रोजचे जे मसाले असतात, मसाल्याच्या डब्यात तर असतातच, पण एक्स्ट्रा जे असतात थोडेफार ते असे छोटे छोटे डबे, जे मी वरती किचनवरच म्हणजे त्या टेबलवर थोडंसं बॉक्स आहे त्याच्यामध्येच ठेवत असते. ते पण खूप जास्त धूळ झालेली आहे, ते सगळे मी ट्रान्सफर करून रिकामे करून घेतल्यात आणि घासून घ्यायच्यात आता ते सुद्धा. तर बायकांना आहे ना कुठं गेलं तरी आहे ना सुटका नसते बरं का कामाची. कुठं जरी गेलं ना नवीन काम काहीतरी वाढवून ठेवलेलं असतं घरी, हे तर म्हणजे नाही का माहीतच आहे सगळ्यांना. आणि सारखं म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं होत असतं, कुठं 2 दिवस जरी गेलं ना आपण, आपल्या घरात कोणी असो नसो तो पसारा खूप होत असतो, कारण आपल्याला आपल्या पद्धतीने घर ठेवण्याची सवय असते आणि ते वेगळंच काहीतरी होऊन बसतं. म्हणून मग वैताग येतो कुठं जायचं म्हटलं ना, पहिलं घराचंच टेन्शन असतं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना मी संध्याकाळी हे जे आवरून घेतलं आणि नंतर मला देवघर पण आवरायचं होतं आणि जे पडदे वगैरे देवाचे आणि देवाखालचं अंथरूण सगळं काही मी क्लीन करून मग ते सुद्धा आवरून घेतलं. पण त्याला खूप म्हणजे लेट झालं होतं, मला संध्याकाळ झाली होती, त्यामुळे काही शूट केलं नाही मी. आणि म्हटलं आता म्हणजे नाही का स्वयंपाक पण करायचा होता संध्याकाळचा, आणि संध्याकाळ कसं रात्र लवकर होते इकडे, आणि संध्याकाळी एकदा दिवस मावळला ना त्याच्यानंतर खूप पटपट रात्र म्हणजे नाही का सरते, म्हणजे टाईम खूप लवकर होतं. हिवाळ्यात कसं थोडंसं मोठी रात्र असते थोडीशी आणि दिवस हा लहान असतो, पण आता उन्हाळ्याचा दिवस मोठा आणि रात्र खूप लहान आहे. तर संध्याकाळच्या नंतर आहे ना खूप जास्त लवकर टाईम होतं, म्हणून म्हटलं चला आता आवरून घ्यावं. व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही त्यानंतर, एवढंच सगळं मी केलं इथलं काम. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. असेच व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करा. थँक्यू.